नमस्कार मैत्रिणींनो, नवीन व्हिडिओमध्ये सगळ्या मैत्रिणींचं स्वागत आहे। आज वेगळा व्हिडिओ आहे। त्याचबरोबर व्हिडिओमध्ये तेलाची किंमत 360 रुपये आहे। हे तेल बनवण्यासाठी आपण सगळ्यात अगोदर गुलाबाचे ताजे फुलं घेतलेले आहेत आणि व्यवस्थित फुलं घेतल्यानंतर आपण बाकीचे साहित्यही गोळा करणार आहोत। त्याचबरोबर मी घरच्याच गार्डनमधून ॲलोवेरा म्हणजेच कोरफड सुद्धा घेतलेली आहे। थोडंसंच तेल बनवायचं आहे तर मी थोडीशीच कोरफड घेतली, पण कोरफड आता छान आलेली आहे। त्याचबरोबर कोरफड ही पानावर पांढरे टिपके असलेलीच घ्यायची, ती केसासाठी चांगली असते आणि गावरान असते। नाही भेटली तर दुसरी घेऊ शकता। हे पहा मैत्रिणींनो, तेल बनवण्यासाठी मी अगोदर लोखंडाची कढई असते ती घेतलेली आहे। लोखंडाच्या कढईमध्ये डोक्याला लावायचं तेल बनवलं तर खूप छान असतं डोक्यासाठी। त्याच्यामध्ये पाणी टाकलंय। आता तुम्ही म्हणाल पाणी कशासाठी टाकलंय ते सांगते मी अगोदर, कारण का मी हे घरगुती घाण्याचं तेल घेतलेलं आहे, पॅराशूट। हे पहा 200 ml। तर आता हे तेल आळलेलं आहे, एकदम ओरिजिनल कोकोनट तेल आहे, तर हे आळलं आहे। तर हे मला थोडंसं आता गरम पाण्यामध्ये ठेवून गरम करून घ्यायला लागेल, म्हणजे व्यवस्थित निघेल बॉटलच्या बाहेर। तर तोपर्यंत आपण तेलासाठी लागणारं साहित्य बघूया। तर हे पहा, तुमच्याकडे जास्त असेल तरी चालेल, मला जेवढं भेटलं मी तेवढं सामान घेतलेलं आहे, थोडं थोडं, कारण का तेल 200 ml आहे, त्याच्यामुळे एवढं सामान तेवढ्या तेलासाठी बाद झालेलं आहे। कापूर थोडासाच होता तर तेवढाच घेतलेला आहे। हे तेलासाठी कापूर घेतलाय, नंतर जास्वंदीचे फुलं घेतलेली आहेत, भेटतील तेवढे, जवस, आणि जे काळे आहे ती काळे तीळ नाही, कलोंची आहे, कलोची किराणा दुकानामध्ये अवेलेबल असते। तर हे पहा, आवळा घेतलेला आहे। आता आवळा आपल्याला थोडासा ठेसून घ्यायचा आहे किंवा मिक्सरमध्ये ग्राइंड करून सुद्धा घेऊ शकता। आणि त्याचबरोबर मी कोरफड घेतलेली आहे। तर तुम्ही पाहू शकता, कोरफड मी आत्ताच घरचेच लावलेली आहे, कुंडीमधली ती काढून आणली, थोडीशीच पाहिजे होती, तशी तर जास्त आहे पण लागण तेवढीच घेतलेली आहे। हे पहा, आणि शक्यतो कधीही तुम्ही कोरफडीवर जे पांढरे टिपके असतात ना, तशी कोरफड कधीही घ्यायची, कारण का ही अशी कोरफड गावरान आणि केसांसाठी चांगली असते। जी प्लेन आणि हिरवीगार कोरफड असते ना, ती नाही घ्यायची, तिच्यापेक्षा ही कोरफड खूप गुणकारक असते आणि खूप चांगली असते केसासाठी। तर त्याचबरोबर मी लिंबाचा पाला घेतलेला आहे। हे पहा, कढीपत्ता घेतलेला आहे। त्याचबरोबर गुलाबाचे फुलं घेतलेले आहेत आणि ताजी तोडून आणलेत मैत्रिणींनो, तुमच्याकडे 1-2 दिवसाचे सुकलेले असले तरी चालतील। आणि त्याचबरोबर मेन म्हणजे खोबऱ्याचं घरगुती तेल घेतलेलं आहे। तुम्ही पॅराशूट बाटली ही घेऊ शकता जर हे नाही भेटलं तर। आता मी गॅस बंद केलाय आणि पाणी चांगलं गरम झालेलं आहे, तर ह्याच्यामध्ये पूर्ण वितळून घ्यायचं आहे आणि तेल वितळल्यानंतर आपण पुढच्या विधीला चालू करूया। तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। तर हे पहा, आपल्या पानं विसरली होती आणि मी या सगळ्या सामानाबरोबर जास्वंदीचे थोडेसे पानंही घेतलेले आहेत। पानं चांगले आणि ताजे घ्यायचे तर। आणि हे सगळं जे आपण सामान घेतलेलं आहे ते अगोदर सगळं धुवून घ्यायचं आहे, जवस आणि कलोंची सोडली तर। हे बाकीचं मी धुवून पाणी काढून घेतलेलं आहे व्यवस्थित। आता फक्त हे थोडंसं उकळीमध्ये ठेसून घ्यायचं आणि नंतर ऑइल बनवायला चालू करायचं। तर चला पुढची प्रोसिजर चालू करू। तर हे पहा मैत्रिणींनो, आपलं तेल आहे ते सगळं वितळलेलं आहे, हे पाहू शकता तुम्ही। तर आपल्याला या तेलाचं तर हे पहा, आता आपल्याला आवळे घ्यायचे आहेत। आवळे अगोदरच धुवून आणि सुकवून घेतले होते मैत्रिणींनो। त्याचबरोबर आता आवळे त्याच्यामध्ये जे खडे वगैरे बसलेले आहेत ते काढून आपल्याला फक्त चांगलेच आवळे घ्यायचे आहेत। तुमच्याकडे हे नसतील, ते दुसरे आवळे असतील तरीही चालतं, दोन्हीही वापरतात। तर आता हे आवळे थोडेसे ठेसून घ्यायचे आहेत व्यवस्थित। तर हे पहा मैत्रिणींनो, अशा प्रकारे इतके बारीक केल्यानंतर आपल्याला तेल आहे ते कढईमध्ये गरम होण्यासाठी टाकायचं आहे। पण तेल जास्त गरम न होऊ देता त्याच्यामध्ये आपल्याला जवस
टाकून घ्यायचं आहे स्टार्टिंगला. जास्त करपू नये त्याची काळजी घ्यायची आहे, म्हणून तेल जास्त गरम नाही करू द्यायचं. नंतर कलोची टाकायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जवस टाकल्यामुळे त्याला शॅम्पू टाईप फेस तयार होतो, पण घाबरायची गरज नाही. नंतर आपल्याला त्याच्यामध्ये पाला टाकून घ्यायचा आहे. तर मी कढीपत्ता टाकलेला आहे, नंतर लिंबाचा पाला टाकायचा आहे. हे पहा, लिंबाचा पाला टाकल्यानंतर आपलं जे जास्वंदीचे पानं होते ते टाकायचे आहेत, थोडेसे कट करून टाकायचे आहेत. नंतर व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणखीन एकदा. तुम्ही पाहू शकता जे आपले पानं आहेत, सगळे पानं टाकल्यानंतर गुलाबाच्या कळ्या ज्या आहेत त्या टाकलेल्या आहेत. आणि गुलाबाच्या कळ्या सध्या आता मैत्रिणींनो गुलाबावर रोग असतो, तर व्यवस्थित बघून टाकायच्या आहे. आणि त्याच्यामधून सुद्धा निवडून चांगल्याच घ्यायच्या आहेत, जास्त खराब नाही घ्यायच्या, सगळं निवडून घ्यायचं आहे. आणि गुलाबाच्या कळ्या टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता. हे पहा मैत्रिणींनो, तर आपल्याला मेथी टाकायची आहे. तर मग सामान दाखवलं, त्या सामानामध्ये मेथी दाखवायची राहिली होती, साईडला राहिली त्याच्यामुळे. पण मी वर्णन बॉक्समध्ये सगळ्या साहित्याची नावे देणार आहे, तर ते नक्की वाचा. तुम्ही मेथी थोडीशी कुटूनसुद्धा टाकू शकता, मी तशीच टाकत आहे. त्याचबरोबर आता आपल्याला जी कोरफड आहे तिचे असे व्यवस्थित तुकडे करून घ्यायचे आहे. मी स्टार्टिंगला कोरफड धुवून ठेवली होती, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही, धुवून ठेवून ती वाळली आहे. तुम्ही मिक्सरमध्येही काढू शकता किंवा तुकडे करू शकता. आता मी ह्याचे तुकडे करून घेणार आहे अशा प्रकारे व्यवस्थित. तुकडे करून झालेले आहेत. आता अशा प्रकारे व्यवस्थित कुटून घ्यायचे आहेत. तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल मैत्रिणींनो, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर अशा प्रकारे आपल्याला आबडधोबड आवळ्यातच टाकून कोरफड आहे ती कुटून घ्यायची आहे व्यवस्थित. तर हे पहा, आता अशा प्रकारे जे आपण कढीपत्ता वगैरे टाकलं होतं त्याच्यामध्येही टाकून घ्यायची. हे पहा, आपण कुटून घेतलेली आवळ्याची आणि कोरफडीची पेस्ट व्यवस्थित तेलात टाकून घ्यायची. नंतर व्यवस्थित मिक्स करायचं. मिक्स केल्यानंतर एखादं भांड्याने किंवा गिलासाने आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे. जसं आपण सांबार वगैरे असेल तर डाळ प्रेस करतो तशा प्रकारे. त्याने काय होतं, कोरफडीमध्ये आवळ्यामध्ये जे काही घटक राहिलेले असतात ते व्यवस्थित बारीक होतात. आणि त्याचबरोबर आपल्याला 10 ते 15 मिनिट स्लो आचेवर तळून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित गरम करून. आणि अशा प्रकारे गरम झाल्यानंतर एका वाटीमध्ये व्यवस्थित कपड्याच्या मदतीने चाळून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता रेडी तेल झाल्यावर त्याचा कलर किती चेंज होतो. आणि आपण जो कापूर घेतला होता तो टाकलेला नव्हता, तर तेल चाळून घेतल्यानंतर त्या तेलामध्ये आपल्याला त्या कापराच्या वड्या टाकून द्यायच्या आहेत. आणि 1-2 असतील तरी चालेल. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा. बाय.